नमस्कार आणि जोहार मित्रांनो, स्वागत आहे आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि घाईघाईत व्हिडिओ सुरू करतोय कारण विषय असा झाला आहे की पेपर आहे 10:30ला आणि टाईम बाकीच झाला आहे आणि मी अजून हॉस्टेललाच आहे. तर फटाफट निघतो आणि पेपरला आता सकाळी तर काही अभ्यास नाही केला मी, लेट उठलो तर ऑलमोस्ट मी 9:30ला उठलो आणि अर्ध्या तासात तयारी करून आता फटाफट पेपरला निघतो. तर लगेच गाडी काढतो आणि जास्त टाईमपास नाही करत. काहीच नाश्ता काहीच नाही केला आहे मी, तर कमीत कमी लस्सी तरी पिऊन जातो सकाळ सकाळ. म्हणजे पेपरला आता बसायला मला 3 तास लागेल बसायला, तर 3 ताससाठी पोटात काहीतरी पाहिजे का नाही, तर त्यासाठी आता लस्सी घेऊन जातो. तर गाईज फायनली पोचलेलं आहे पेपरच्या ठिकाणी सेंटरवरती. 10:10 झालेत आणि मी पोचलो आहे. आणि हे बघा, हे जे कॉलेज आहे DD विस्पुते, इथे माझं सेंटर आहे आणि माझं नाही, आमच्या कॉलेजच्या बऱ्याच जणांचं सेंटर इथेच आहे. तर चला जाऊया. पेपरला झालेलं आहे त्याच्यामुळे बाकीच्या गोष्टी मी तुम्हाला पेपरला आल्यानंतर करेन. गाईज रुचिता बघा घड्याळ कोणतं घेऊन आलेलं आहे. आम्ही बाजारात ना तेरे चेहरे के साथ. तुझं आहे काय, कोणाचं आहे, कोणाचं आहे? आताच घड्याळ घेऊन आणि लगेच बोलते माझं नाही. आता शिक आणि लोकांना वाचव. रस्त्याच्या साईडने चालवा का. आता काहीच पेपर तर संपलेला आहे. तुझं कसं काय मस्त होता. गाईज वर्ल्ड बेस्ट वॉच. कधीच टाइम चुकीचा सांगत नाही असे घड्याळ आहे. तुम्ही पाण्यात राहाल ते जमिनीत रात्रीची लाईट पेटते. नुसता फिरफरी वाजला हा, नुसत्या फिरफऱ्या जादा कोंडके आलाय. तर गाईज हे आहे DD विस्पुते कॉलेज. ज्यांना ॲडमिशन घ्यायचं असेल ना तर कॉलेजच्या आतला भाग असा आहे. आणि मी आता थांबलो इथे रवीची वाट बघत, कारण रवी गेलाय वॉशरूमला, त्याची वाट बघतो. मला नाही करायची, रवीला करायची आहे, ते वाट बघतो आता रवीची. हे बघा गाईज DD विस्पुते कॉलेजचं कॅम्पस असं आहे बाहेरनं आणि आतमध्ये तुम्हाला दाखवलं ते. चला गाईज पेपर झाला, आता निघतो. मयुरी पण येते सोबत, तर मयुरीला घेऊनच जाऊ. आणि गाडीवरती धूळ लागली, गाडीवरती घाट घेऊ पुसतो. जाताना इथे एक जेवण मस्त भेटते, त्याचे जेवण पार्सल घेऊन जाऊ असा विचार चालला आहे. घेऊन जातो ते जेवण पार्सल आणि काढतो आता गाडी. तर काही आता जेवण घ्यायला आलो. इथं जाता जाता हे हॉटेल आहे ना, इथं खानावळ आहे, तर इथं चांगलं जेवण भेटतं, तर मला आवडते. तर मी विचार केला की इथूनच घेऊन जाऊ. तर आता इथून घेतो आणि मग हॉस्टेलला जाऊन आणि जेवतो. मित्रांनो मेडिकलला तर आलेलो आहे. आता जायचं आहे आमरस आणायला, कारण आमरस प्यायची तीव्र इच्छा झालेली आहे. मला तहान पण लागली आहे, पण आमरस प्यायची इच्छा झाली. तर मी जातो आता आमरस आणायला. तुम्हाला दाखवतो आमरस कसा आहे तो आणि स्वस्त भेटतो ते पण दाखवतो. तर काही आमरस घ्यायला आलो मी, लगेच 2 मिनिटात पोहोचलो इथे, कारण लांब नाही आहे. बघा इथं आमरस आहे. तर आंबे विचारू आपण. आम का क्या भाव है? 100 रुपये किलो. क्या बात कर रहे हैं? तो फिर अच्छा है ये तो, 100 रुपये किलो तो. लेकिन ये पाउडर वाला है क्या, ये ओरिजिनल वाला है? ओरिजिनल वाला तो महंगा है ना, ये थोड़ा अलग होगा, ये पाउडर वाला रहेगा. 100 रुपये किलो. 2 ये दे दो ना, 2 ग्लास आमरस. ओरिजिनल वाले डझन ना काहीतरी 1200 का 1400 रुपये डझन आहेत. म्हणजे 12 आंबे 1200 रुपयाचे. म्हणजे एक आंबा 100ला आणि आपल्याला 1 किलो 100ला भेटतात. वा गाईज आमरस दिसतोय रे. मला तर वाटतं थोडाफार कलर पण असेल. आणि गाडीची कंडिशन बघा गाईज, गाडीची कंडिशन बघा. हे बघा ना काय गाडीची हालत केली मिशी यार. आता धुवायला लागेल. तर सगळ्यात पहिले तर आमरस पितो आणि मग गाडी धुवायला नेऊन देतो. चला गाइस आमरस आणलेला आहे आणि आता आमरस का मजा लेंगे हम, जो कि तुमको नहीं दिखने को मिलेगा क्योंकि नज़र लगती है. तर गाइस आता आलो होतो बाईक वॉशिंगसाठी. इथे वॉशिंग सेंटरवरती गाडी धुवायला दिली. तर ही बघा गाडी लावली. पाता ऊन वगैरे आहे ना, तर ते बोललं की थोड्या वेळानंतर धुवेल. तर मला पण काही काम आहेत, तर मी पण गाडी तसं पण ठेवूनच जाणार होतो. तर आता गाडी ठेवतो आणि मग त्यांना घ्यायला मी 4:30-5 वाजता येईन. म्हणजे आता 4 वाजलेले आहेत, 5-6 वाजता येईन. तर गाडीचं बघा, गाडीची कंडिशन एकदम हे बघा ना, एकदम खराब झालेली आहे. बघा ना सगळा चिखल विखल लागलेला आहे. अच्छे से धोना आ गया, पूरा कीचड़ लग गया है. ठीक आहे, तर ते गाडी धुवून देतील आपल्याला. तर आता निघूया चालत चालत. आता इथून जवळच आहे, काय नाही, चालत चालत जाईन मेडिकलला आणि मग थोड्या वेळानंतर येईन घ्यायला गाडी. हे माझ्या जे हे गळ्यात बघता ना ही केबल, ही ना गाडीवरतीच होती, चार्जरची केबल आहे. तर ती मी गाडीला ठेवली, बऱ्याच दिवसापासून काढलीच नव्हती. तर आत्ता काढली ही गाडीची, कारण गाडी धुवायची आहे ना, तर मग केबल खराब होईल म्हटलं, म्हणून मी आत्ता काढली. तर एक वस्तू काढायचं विसरलो, पण ठीक आहे जाऊ द्यायला, ती एकदा भिजेल. ते गाडीचे हँडल होतं ना, ते काढायला विसरलो मी. पण आता मी पुढे आलो, तर मी आता जाणार नाही परत. तर कदाचित ते भिजलं तर त्याला गंज वगैरे पकडू शकतो, पण जाऊ द्या आता. ते भिजलं ते भिजलं. ही केबल तरी काढली, ही तरी वाचली. मला मित्रांनो आता गाडी आणायला चाललोय. चालत चालतच जातोय. तर निघालो मी आता चालत चालत. गाडी आणायला जायला 5 मिनिटं लागते आपल्याला. 5 मिनिटं पण आहे, 2 मिनिटं लागतील. पण जरा हळू चालतो ना, म्हणून 5 मिनिटं लागू शकतात. तर हे हा हेअरस्टाईल आपल्याला सरळ चालत जायचं आहे. काही पोहोचलेलं आहे गाडी घ्यायला आणि वॉशिंग सेंटरवर आलो मी आणि गाडी धुवून ठेवली आहे. दाखवू का तुम्हाला? ही बघा एकदम चक्काचक केली आहे का नाही, एकदम खतरनाक.
म्हणजे धवायचं त्यांनी बेस्ट धवलं आहे 8,000 यांचा माझा कधीचा खर्च होता तेच होता. बाकी इकडून पण गाडी धवली आहे. हे पहा गाडीचा जाऊन दाखवतो मस्तपैकी धवली आहे एकदम चकाचक. आता इथं बॅकरेस मी आता हॉस्टेलला जाणता हा लावीन, उद्याच लावीन त्या. बाकी गाडी ओके रेडी आहे ठीक आहे. तर चला आता इथं पैसे देऊ आणि आपली गाडी घेऊन जाऊ. गाडी धुवायचं पण काम झालेलं आहे मस्तपैकी. पण माझ्या हाताला बघा इथं काहीतरी लागलं आहे बघा. काहीतरी लागलं म्हणजे मी बॉक्स उचलो होतो तेव्हा लागलं थोडंसं. हे बघा थोडासा रगत निघत आहे. काय पण लागलं काय माहिती. त्या दिवशी पायाला लागला, आता हाताला लागला, काय सांगायचं. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओला मी इथेच समाप्त करणार आहे. कारण आता मी तिथं प्रोटीन शेक, कारण मी आज दुपारी प्रोटीन शेक पिलंच नाही. जेवण वगैरे आलो तर प्रोटीन शेक वगैरे पिलं नाही. तर आता मी इथे घेऊन आलो होतो. जेवण मी बाहेरच जेवलो आज आणि काही बनवलं पण नाही. तर हां आजचा खर्च थोडासा वाढला आणि आता हे पण इथून पितो आणि नंतर रात्री परत जेवायचा विषय आहे. तर जेवण रात्री परत मागवेन. तर ते जेवण पण बघू आता व्हेज मागवायचं का नॉनव्हेज मागवायचं. तर आता व्हिडिओला आपण इथे समाप्त करूया. आजच्या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. भेटूया उद्या सकाळी किंवा दुपारी. आता मी टाईम चेंज केला ब्लॉगचा. मी 4 वाजता ब्लॉग अपलोड करतोय. थोडासा रिझल्ट चांगला आहे म्हणून. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. सकाळपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. प्लीज सबस्क्राईब करा यार, मला मोटिवेशन मिळतं. रोज 1 सबस्क्रायबर वाढला तरी. तर व्हिडिओला लाईक करा. भेटूया उद्या. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.